जनावरांसोबत जनावरच व्हावं लागतं, तेव्हा कुठं आपल्या हातात कष्टाचा पैसा येतो. नमस्कार मंडळी, मी प्रिया. चला तर मग आज सासूंच्या आडवं गवत घेऊन यावं म्हटलं. सकाळची तर थंडी खूप वाजते, पण दुपारचं ऊन पाहायचं म्हटलं तर उन्हाळ्यासारखं ऊन असतं राव. ना पोटाला पाणी ना अन्न. मुक्या जनावरांसाठी आपला जीव मारून सुद्धा जगावं लागतं. संसार उगीच सुखाचा होत नाही हो. आभाळा एवढं दुःखाचं ओझं पाठीवर ठेवून सुखाची वाट चालायची असते. काहीतरी एकतरी दिवस माझा येईल या आशेने. असल्या कडक उन्हात सासूबाई 2 तास गवत काढत बसल्या होत्या. ना पाणी जवळ होतं ना अन्न. कुत्र्याला हाणाय सुद्धा माणूस नसते राव. असल्या उन्हातानातून चारा घेऊन यायचं, त्यांना खाऊ घालायचा आणि नंतर ना मग ते पैसे आपल्या हातात येतात राव. माणसांना पैसा सहज आलेला दिसतो, पण त्यामागचं किती कष्ट असतं हे कधी समजले का? ज्यांच्या घरात शेळ्या, मेंढ्या, म्हैशी, गायी आहेत ना, त्यांना जाऊन विचारा की त्यांचं काय हाल होतात ते. ते कधी स्वतःसाठी वेळ देतात का? जितका वेळ देता येईल तेवढा वेळ तो त्या मुक्या प्राण्यांकडे देत असतात. तेव्हा कुठे त्यांच्या हातात पैसा येत असतो. घरात बसून जर पैसा येत असता तर सगळ्यांनी तीच केलं असतं. लोकांना बोलाय काय जाते हो, यांच्याकडे पैसा येतोय कुठून? अरे तुम्ही पण कष्ट करा आणि प्रामाणिकपणाने तुम्ही पण कष्ट करून कमवून दाखवा. तेव्हा तुम्हाला समजेल ना काय असतं ते पैसा. जो कष्ट करून पैसा कमवत असतो ना, तो कधीच वायपट पैसा खर्च करत नसतो बरं का. खरं आहे ना. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चलो बाय.